सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथे भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय जगन्नाथ सरक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कथित बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी 15 जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय। गणेश बापूराव शहाणे या मूळच्या पुणे येथील व्यक्तीने कथितरित्या बोगस कर्णबधीर प्रमाणपत्र मिळवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मुख्याधिकारी पद मिळवल्याचा आरोप संजय सरक यांनी केलाय। या प्रकरणाची 16 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप कोणताही अधिकृत लेखी चौकशी अहवाल दिलेला नाहीये। पुणे येथे रहिवासी असलेल्या व्यक्तीला धुळ्यातून प्रमाणपत्र कसे मिळाले, कोरोना काळात तपासणी कशी झाली आणि ससून रुग्णालयाच्या अहवालाकडे दुर्लक्ष का झाले असे अनेक प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। जोपर्यंत या प्रकरणाचे सत्य समोर येऊन संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला असून या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागू नये। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी संजय जगन्नाथ सरक, जिल्हाध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास आघाडी। मी सध्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक या विषयाकडं एक दिव्यांग प्रतिनिधी म्हणून आणि एक दिव्यांगांसाठी दिव्यांग सेवक म्हणून या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या या मुद्द्याच्या मागे लागलेलो आहे। त्या अनुषंगाने मी दिनांक 16 मे रोजी भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बोगस दिव्यांग गणेश शहाणे ह्या व्यक्तीची तक्रार केली। त्या तक्रारीचा अहवाल मला निगेटिव्ह आहे, तोंडी असा दिलेला आहे, लेखी स्वरूपातला अहवाल दिलेला नाही। त्यामुळं मी केलेली तक्रार, त्या तक्रारीचा अहवाल हा सार्वजनिक करायला हवा। त्याचप्रमाणे गणेश शहाणे या बोगस दिव्यांगाने ज्या प्रकारे त्याचा धुळ्याशी काही संपर्क नाही, संबंध नाही, अशा व्यक्तींनी धुळ्यातून सर्टिफिकेट बनवलं कसं काय आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारे नोकरी कसं काय मिळवली, हा खरा दिव्यांगाचा जो काय असतो, दिव्यांगाचा खाणारा हा तो व्यक्ती आहे। तर आम्हाला सत्यता काय आहे हे कळायला पाहिजे। खोटा असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी आणि माझी तक्रार खोटी असेल तर माझ्यावर कारवाई व्हायला हवी। हाच माझ्या उपोषणाचा उद्देश आहे।